म्हणजे आता हे बघा काही पाणी हा ऊस खूप उंच वाढलेला ऊस आहे, अख्खाच जळतोय आणि पूर्ण जळून खाक झालेला आहे. अगदी तोडणीला आलेला ऊस आहे हा. शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास. तिथं फक्त इथं लक्ष ठेवा, इकडून लक्ष ठेवा. इकडे वारे इकडे नको, तुम्ही वा इकडे मामा, तुम्ही वा इकडे. वारे इकडे ते तू हे हा ना तिकडं. आता पाणी होतं, आता पाणी मारता पाणी आहे का पाणी? हातवळण परिसर आहे. या परिसरामध्ये आता जे ते ऊसाचं जळीत झाले, काय नेमकं कसं झालं? काय ते लाईटचं स्पार्किंग होतं इथं, त्याच्यामध्ये मेन लाईन जी आहे ना त्याचं स्पार्किंग होतं. ते भरपूर दिवसापासून त्याचा प्रॉब्लेम आहे. त्याच्या आधी 2 दिवसापूर्वी MSCB फोन करूनही सांगण्यात आलं होतं, पण त्याच्यानंतर त्यांच्याकडनं काही पावलं उचलली गेली नाही. आज इतकं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं. आधीच ऑलरेडी पावसाचा प्रॉब्लेम, सगळ्याचे प्रॉब्लेम, त्याच्यात हे सगळं अजून त्याला काहीच करू शकत नाही. आता ह्याला नुकसान भरपाई कोण देणार आहे? MSCB ह्याच्यात त्यांचं हे करणार आहे का काही? किती वेळापूर्वी आग लागलेली? अर्धा तास झालाय ऑलमोस्ट. मग ती विझवण्याचा प्रयत्न कसा करताय? आता सगळे मयातले लोक जमलेले आहेत तिथे. ते कोयते घेऊन तो ऊस तोडतायत. लहान मुलं आहेत ते बादल्या घेऊन पाणी आणून मदत करतायत. खूप म्हणजे जवळजवळ पाऊण तासाच्या वर पेक्षा जास्त वेळ झालाय त्यांचं काम चालू आहे. आता हे पाणी लाईटच नाही, पाणी लाईट नाहीये. मुलं नाळावरून वाहून घराच्या इकडनं पाणी घेऊन येतात. आता हा ऊस घरापासून लांब आहे. हा किती एकर ऊस असेल साधारणतः? 1.5-2 अंदाजे तरी 2-2.5 एकर जमीन असेल तो ऊस. आणि त्याच्या बाजूला आता दुसरी ऊसाची शेती. जर हे कंट्रोल नाही झालं तर बाजूला पूर्णच आहे. मग ते कसंच हातात येणारच नाही. म्हणजे आता हा फक्त ऊस ही जी आग आहे या म्हणजे प्लॉट मधले विझवण्यासाठी तुमचे प्रयत्न झाले? आमच्या ह्याच कारण आमचे प्रयत्न आता ह्याच्यासाठी चाललेत की हा ऊस तर आता लागलीच आहे आग. याला कुणीच काही करू शकत नाही. की फक्त आता बांधाच्या खाली दुसरा ऊस आहे, त्याला काही व्हायला नको. कारण त्याच्या बाजूला लगेच पूर्ण प्लॉटच्या प्लॉट आहेत, सगळे ऊसाचेच प्लॉट आहेत. एकाला जर आता खाली जरी बांधाच्या खाली जरी झालं तरी पुढे परत म्हणजे सगळं म्हणजे आटोक्यात येण्याच्या पलीकडे होणार आहे सगळं. आणि ही आग आहे ना पूर्ण फक्त महावितरणाची चूक आहे. कारण त्यांना फोन करून त्यांना सगळं सांगूनही आता लाईट बंद केल्यात. आता लाईट बंद करून काही होणार नाही. जेव्हा गरज होती परवाच्या दिवशी जेव्हा वितरणाला कॉल केला होता त्यावेळेसच याची ऍक्शन घेणं खूप गरजेचं होतं. आता इतकं मोठं नुकसान झालेलं आहे तर याला पूर्ण जबाबदार महावितरण आहे. तर त्यांनी पंचनामा करून नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. आता इथं जे पाणी वाहताना फार लहान लेकरं जी ती पाणी आणत होते. लहान मुलंच पाणी आणतात. आम्ही अक्षरशः इकडचं ना सगळं लहान मुलांनी पाण्याच्या बाटल्या तुम्हाला दिसत असतील तर पाण्याच्या बाटल्या आणून इकडचा विझवला. ही आग आटोक्यात आणता आली, पण आतमध्ये जे लागलंय ते बादल्या वाहतोय, हे करतोय, कोयत्यानी तोडतायत लोक, आतमध्ये जाऊन हे करतात. पण त्यांच्याही जीवाला धोका ऍक्च्युली. आता इतकी रिस्क घेऊन ते लोक येत होता अंगावर नुसतं.